नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. भुजबळांनी मला आणि सहकाऱ्यांना फसवलं. शरद पवारांचा येवल्यात छगन भुजबळांवर हल्ला. सूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल. मोदींनी विरोधकांवर केला पलटवार. महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा मेगा प्लॅन. राज्यात सुमारे 90 सभा घेणार. आणि मुंबईत ठाकरे शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मध्यरात्री वातावरण तापलं. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर पहिल्यांदाच नाशिकच्या येवल्यामध्ये शरद पवार यांची सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना चांगलंच फैलावर घेतल्याचं पाहायला मिळालं. मला, पक्षाला आणि सहकाऱ्यांना भुजबळांनी फसवलंय. त्यांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे, असं शरद पवार यांनी म्हटलंय. येवल्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे आणि छगन भुजबळ यांच्यात लढत होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान विरोधकांनी भाजपाला टार्गेट करत ते संविधान बदलतील आणि वंचितांचे आरक्षण काढून घेतील असं म्हटलं होतं. याचा मोठा परिणाम महाराष्ट्र आणि युपी सारख्या राज्यांमध्ये झाल्याचे मानले जाते. आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर पलटवार केलाय. जर आपण एकजूट राहिला नाही तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. पुढील 6 दिवसात काँग्रेसचे राष्ट्रीय आणि राज्यातील बडे नेते राज्यात सुमारे 90 सभा घेणार आहेत. यापैकी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियांका गांधी यांच्या सुमारे 20 सभा होणार असून यात राहुल गांधी यांच्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात 6 सभा होणार आहेत. प्रियांका गांधी आजपासून महाराष्ट्रात 4 सभा घेणार आहेत, तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे 10 सभा घेणार आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर काँग्रेसचे विशेष लक्ष असणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच मंगळवारी रात्री मुंबईतील जोगेश्वरी आणि अंधेरी येथील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय. शिवसेना ठाकरे गटाचे आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने मध्यरात्री तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. शिंदेच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप ठाकरेंकडून करण्यात आला. यावेळी दोन्ही बाजूचे शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने राडा झालाय. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. उद्धव ठाकरे यांच्या बॅगांच्या तपासणी प्रकरणावर आता राज ठाकरे यांनी भाष्य केलंय. मुळात बॅग तपासण्यात गैर काय? अनेकदा आमच्याही बॅगा तपासण्यात आल्या. निवडणूक अधिकारी त्यांचं काम करत असतात, मात्र त्याचा एवढा तमाशा करण्याची गरज काय? त्यातही ते संबंधित अधिकाऱ्यांचा व्हिडिओ काढतात, त्याला नियुक्तीपत्र दाखवायला सांगतात. कोणताही अधिकारी नियुक्तीपत्र खिशात घेऊन फिरतो का? कुणाला काय विचारावं हे उद्धव ठाकरेंना माहीत नाही, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुंबईत मनीषा चौधरी, संजय उपाध्याय, अतुल भातखळकर, योगेश सागर, विनोद शेलार, प्रकाश सुर्वे या महायुतीच्या उमेदवारांसाठी बोरिवली येथे सभा घेतली. या सभेसाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल सुद्धा उपस्थित होते. यावेळी अमित शहा यांनी कलम 370च्या मुद्द्यासह
राम मंदिराच्या मुद्द्यापर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष केलंय. तसेच मुंबईतून बांगलादेशींना बाहेर काढण्याचे काम भाजप करणार असल्याचे शाह यांनी म्हटलंय. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा काका पुतण्यामध्ये लढाई होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युगेंद्र पवार यांच्या प्रचाराकरता काल शरद पवारांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे प्रचारामध्ये उतरल्या. त्यांनी शहरामध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये रॅली काढली. दुसरीकडे शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी देखील युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी दौरा करत नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यामुळे संपूर्ण पवार कुटुंबच युगेंद्र यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी उद्धव सेना आणि मनसे यांनी केलेले अर्ज आणि स्मरणपत्रे मुंबई महापालिकेच्या संबंधित विभागाने नगर विकास खात्याकडे पाठवली असून त्यावर अंतिम निर्णय नगर विकास खातेच घेणार आहे. शिवाजी पार्कवर 10 नोव्हेंबरला शिंदे सेनेची सभा होणार होती. 12 नोव्हेंबरला भाजपाचीही सभा झाली नाही. 14 नोव्हेंबरला अजित पवार गटाला मैदानात सभा घेण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे याच दिवशी महायुतीची एकत्रित सभा होण्याची शक्यता आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे बंडखोर उमेदवार वरुण पाटील यांनी महायुतीमधील शिंदे सेनेचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना पाठिंबा जाहीर केलाय. यावर पाटील म्हणाले की मी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालयात गेलो होतो, मात्र वेळ संपली होती, त्यामुळे उमेदवारी कायम राहिली. त्यानंतर महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भोईर यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनानुसार मी भोईर यांना पाठिंबा दिलाय. केंद्रीय निवडणूक आयोगाने महिला नियंत्रित मतदान केंद्र स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 426 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार असून महिलांचा मतदानातील सहभाग वाढवण्यासाठी या केंद्रांची संकल्पना राबवली जात आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजेच एकूण 45 मतदान केंद्राचे नियंत्रण महिलांकडे असेल. जळगावमध्ये 33, गोंदियात 32 आणि सोलापूर 29 तर मुंबई उपनगरमध्ये 26 असे महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अनकट.